आजच्या आजच्या रविवारची सुरुवातच अशी छान झालेली आहे ना, तर अगदी आंबट गोड पदार्थानेच बरं का. तर नमस्कार, माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रत्येक स्त्रीची सुरुवात होते ना, तर ती किचनमधूनच होते. सगळ्यात आधी ती तोंड कशाचं पाहत असेल ना झोपेतून उठल्यानंतर, तर ती किचनचंच पाहते. तर चला नमस्कार, इथून सुरुवात करूयात. हे बघा, सकाळचे 9:30 झालेले आहेत, तरी कसलं ऊन पडलेलं आहे. एकदम रखरखतं ऊन दिसत आहे. एखादी चपाती जरी भाजायला टाकली ना, तरी सुद्धा भाजून निघेल बरं का, इतकं ऊन आहे. आणि इकडे आमच्या आहोंची तर मस्त झोप चाललेली आहे. सुट्टी आहे ना, आम्हा बायकांना कुठली ओ सुट्टी. इकडे लावला होता मी बटाटाचा कुकर. आता तुम्ही म्हणता हे काय आहे, तर हे आहे मटका रबडी कुल्फी मिळते याच्यामध्ये. खूप टेस्टी आणि मस्त लागते बरं का. पण मला हे कपच खूप आवडले ना, तर मी असे शो म्हणून ठेवलेले आहेत. आणि एक कप इथं बाहेर ठेवलेला आहे चिमण्यांना पाण्यासाठी. तर इकडे बघू शकता कसलं ऊन पडलेलं आहे. असू द्या, ऊन तर पडणारच. आता पृथ्वीचा तो गुणसूत्रच आहे म्हटल्यावर ते चालूच राहणार. तर इकडे बघा, हे आंबे तुम्ही पाहू शकता किती मोठाले आंबे आहेत ना. तर या आंब्याची मी बनवणार आहे आज लोणचं. पहिल्यांदाच बनवते, पण तरी सुद्धा प्रयत्न करणं माझं चालूच आहे. मस्त गोड आंबट असे आंबे होते बरं का हे. तर चला, इकडे मी धुवून घेतलेले आहेत आंबे. इकडे मी आंबे अशा पद्धतीने धुवून घेतलेले आहेत छानपैकी. कारण त्याच्यावर पावडर किंवा काही असू शकते ना, धूळ वगैरे, त्याच्यामुळे मी धुवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता कसले मस्त आणि हिरवेगार आंबे आहेत ना. एक आंबा कमीत कमी अर्धा किलोच्या पुढे असणार आहे बरं का. इतका मोठा आंबा होता हा. खरंच आंब्याचा ऋतू हा ना 12 महिने पाहिजे होता. आणि जर का हाच आंबा जर का पिकला ना, तर इतका गोड लागतो ना, काय सांगू. माझ्या आहोंनी आणले होते हे आंबे, म्हणजेच कैऱ्या. तर मी छान प्रकारे आंबे धुवून घेतलेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. बघा ना, मी तर भाळलेच होते बरं का ह्या कैऱ्यांना बघून. तर आता मी इकडं कटिंग करणं चालू होतं माझं. जरासा हार्डच वाटला कापताना, पण बघा ना आतमधून किती पिवळा निघलेला आहे. आणि त्याचा वास पण अप्रतिम होता आणि खूपच छान होता बरं का. जरासा आंबट गोड हा आंबा. आता मी कटिंग करायला घेतलेला. अगोदर साफ करून घेतला ओटा. आता कटिंग करून घेते मस्तपैकी. हे बघा, तुम्ही बघू शकता. बघा कसला येलो कलर आहे, एकदम पिवळा कलर आहे. इकडे आपल्या कटिंग करून झालेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. मी 3 आंबे कट करून घेतलेले आहेत. इतके भरले, बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत, म्हणजे खाता येईल आणि फेकून देता येणार नाही. जेव्हा आपण लोणचं बनवेल ना, त्यावेळेस ना जितके फोड लागेल तेवढीच घेता येईल आणि फेकून देता येणार नाही. या पद्धतीने घेतलेले आहे. आता पहिल्यांदाच ट्राय करत आहे, त्याच्यामुळे बघू कसं बनतंय, काय बनतंय. आणि बनल्यानंतर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करेल. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बरं का. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय.